महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नवी मुंबईतील वाशी ते बेलापूर स्थानकावरील सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतनापेक्षा कमी व वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे वारंवार पत्रव्यवहार करून देखील आम्हाला पगार मिळत नाही। समान काम समान वेतन कायद्यानुसार आम्हाला वेतन मिळणे असताना सुद्धा तसं होत नाही। आम्ही आमचं कुटुंब कसं चालवायचं हा आमच्या पुढे प्रश्न आहे। तर कंत्राटदाराचे सिडकोकडून बिल पास होत नसल्यामुळे आम्ही सिडको कार्यालयासमोर भीक मागत आहोत आणि मिळालेले पैसे आम्ही सिडकोला देणार आहोत असे आंदोलकांनी सांगितले। तसेच पुढील 7 दिवसात आमचे वेतन न दिल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद, नवी मुंबई। क्या कहेंगे आज जो आपने यहाँ पे आंदोलन किया है? सर, आंदोलन का तो प्रश्न यही है कि जो हमारे यहाँ पे जो सिडको सर हैं वो हमारे साहब लोगों को पैसा नहीं देते हैं, उनका बिल पास नहीं करते। सेठ ने हम सब के ऊपर छोड़ रखा है। आप लोग आंदोलन करो, भीख मांगो, अपना घर चलाओ। भीख मांगने से कितना दिन हमारा घर चलेगा? हमारे घर में बाल बच्चे, त्योहार का टाइम है, घर भाड़ा देना है। हम अपने घर पे जाते हैं, इतने उदास हो जाते हैं, हमारे पति हम लोग के ऊपर उंगली उठाते हैं। आप लोग काम कर रहे हो या मजाक कर रहे हो? सिडको तो सफाई मांगता है और जब वक्त आता है पगार देने का तो पगार नहीं देता है। बोलता है ये टेंडर पास नहीं हुआ, वो बिल पास नहीं हुआ, ये चेक लेकर आओ, वो चेक लेकर आओ। हम गरीब लोग क्या करेंगे? आंदोलन के अलावा हमारे पास है क्या? हमारे लिए यही प्रतीक्षा है। हम यही यहाँ पे आंदोलन करेंगे और यही भीख मांग के सिडको की दुहाई करेंगे। सिडको मुर्दाबाद, 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 सिडको मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। आपकी मांगनी पूरी नहीं हुई तो? हमारी मांगनी नहीं पूरी हुई तब तक हम यही करेंगे। हम लोग पूरा रोड जाम कर देंगे, काम बंद करेंगे, जहाँ तक बनेगा इनको भीख मांग के इनको ला कर देंगे। अपना चूल्हा बंद कर देंगे, हमारे बाल बच्चों को भी ला के यही बिठा के हड़ताल करेंगे। हमारा यही उद्देश्य और यही कहना है, या तो सिडको सेठ का बिल पास करे, हमारा पगार बढ़ाए, हम लोगों को न्याय दे, तो ही हम लोग अपनी मांगनी पीछे करेंगे। नहीं तो ये आंदोलन चालू है, चालू रहेगा। यही बोल के मैं समाप्त करती हूँ। नजमा शेख। काय सांगाल? आज तुम्ही सिडकोवर मोर्चा घेऊन आलेला, भीक मागो आंदोलन करताय, काय विषय, कशा संदर्भात तुम्ही या ठिकाणी आले, काय सांगाल? कम से कम 25 ते 30 वर्षापासून कामगार बेलापूर ते वाशी स्टेशनला साफसफाईचं काम करतात आणि त्यांना एक अचानक नवीन टेंडर चुकीच्या टेंडरमुळे दिल्याबद्दल कामगारांना पगार कमी करण्यात आलेला आहे। त्याच्याबद्दल आम्ही सिडकोला भीक मागो आंदोलन मागून पैसे देणार आहोत 20 तारखेला। आणि तसेच रेग्युलर पगार सुद्धा 3 महिने झाले पगार दिलेला नाही कामगाराचा। पण कामगारावर एकदम उपासमारीची वेळ आलेली आहे। कोणाचे घर भाडे आहे, कोणाचे EMI आहे, हे सगळं बंद झालेलं आहे सध्या। आणि कामगार आपले वारंवार मीटिंग सुद्धा घेऊन सुद्धा सिडको मॅनेजमेंटने प्रश्न कामगाराचे सोडले नाही, फक्त आश्वासन दिलेत। जोपर्यंत आता आमचे कामगार प्रश्न सोडत नाही सिडको, तोपर्यंत आम्ही भीक मागून आंदोलन सिडकोला देणार आहोत। आता यापुढे आमची दिशा एकदम आता 20 तारखेनंतर तीव्र आंदोलन होणार आहे। पूर्ण काम बंद आंदोलन करणार आहे आणि चक्का जाम करणार आहे। आमची मागणी जर पूर्ण नाही झाली ना 20 तारखेपर्यंत, तर आम्ही पूर्ण बेलापूर ते वाशी आणि वाशी ते ऐरोलीपर्यंत पूर्ण काम बंद आंदोलन करणार आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।